नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। भूमिपूजन आणि वास्तुशांती का करावी? मित्रमैत्रिणींनो, बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो की भूमिपूजन आणि वास्तुशांती करणे आवश्यक आहे का? मित्रमैत्रिणींनो, भूमिपूजन हे घर बांधण्यापूर्वी करावयाचे असते। एखादा चांगला मुहूर्त ठरवून त्या दिवशी भूमिपूजन करून पाया खणावा। पृथ्वी सर्व प्राणीमात्रांची आई आहे। ती मानवाला अन्न उदक देऊन त्यांचे पालन पोषण करते। मानव आपल्या स्वार्थासाठी तिच्यावर प्रहार करतो, तिला खोदतो, नांगरतो, परंतु ती सर्व गोष्टी मानवाच्या सुखासाठी आनंदाने सहन करते। आपल्या पोटातील अमूल्य आणि विशाल खजिनाही आनंदाने मानवाच्या स्वाधीन करते। अशा या क्षमाशील, सहनशील, उपकारकर्त्या भूमातेचे पूजन करून आपण तिच्याविषयीचा कृतज्ञताभाव प्रकट करीत असतो। यासाठीच घर, इमारत, कालवा, विहीर बांधण्यापूर्वी तेथे भूमिपूजन करणे आवश्यक असते। घर बांधून झाल्यावर वास्तुशांती केली जाते। प्रत्येक वास्तूत तिचे रक्षण करणारा एक वास्तुपुरुष राहतो, असे शास्त्रात सांगितलेले आहे। या वास्तुपुरुषाचे स्मरण ठेवून त्याने सदैव आपल्या वास्तूचे रक्षण करावे, यासाठीच वास्तुपूजन आणि वास्तुशांती केली जाते। रक्षणकर्त्याला विसरू नये, अशी भारतीय संस्कृतीचीच शिकवण आहे। यासाठी वास्तुपुरुषाचे रोज स्मरण करून त्याला नैवेद्य दाखवण्याची पद्धती आपल्याकडे आहे। वास्तू बांधताना कीटकांदी जीवांची नकळत हत्या होते। त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी याकरिता वास्तुशांतीच्या वेळी आहुत्या दिल्या जातात। तसेच त्या परिसरात वावरणाऱ्या आत्म्यांचा त्रास होऊ नये यासाठी ही वास्तुशांती उपयुक्त ठरते। मित्रमैत्रिणींनो, खर्चाच्या दृष्टीने वास्तुशांती करणे ज्यांना परवडणार नाही त्यांच्यासाठी सुद्धा शास्त्राने सोय करून ठेवली आहे। उदक शांती हे वास्तुशांतीचे लघुरूप आहे। उदक शांती करून घेतली तरी आवश्यक हेतू पूर्ण होतो आणि खर्चही कमी होतो। मित्रमैत्रिणींनो, आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही हे ज्ञान अवगत होईल। धन्यवाद। वास्तुशांतीबद्दल आपल्या मनात काही प्रश्न असतील तर आपले प्रश्न कमेंटद्वारे नक्की कळवा। धन्यवाद।